मार्डी रोडवरील गोडे मेडिकल कॉलेजजवळ असलेल्या घातखेडा धरणात रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली. आपल्या कुटुंबासोबत सहलीला गेलेल्या 10 जणांच्या गटातील 4 जण खोल पाण्यात गेल्याने चौघांचाही बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 सख्ख्या भावंडांचा समावेश आहे. यामध्ये तिघांना वाचविण्याच्या प्रयत्नात 21 वर्षीय बहिणीचाही मृत्यू झाला. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये सोनाली नरेंद्र जोशी वय 16, तिचा धाकटा भाऊ आदित्य नरेंद्र जोशी वय 12, पायल बबलू पंडित वय 21 आणि यश गजानन काकणे वय 13 अशी मृतांची नावे आहे. सर्व मृत व्यक्ती कोल्हापुरी गेट परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलांना सुट्टीचा आनंद घेता यावा या आशेने त्यांच्या कुटुंबियांनी दुपारी त्यांना ऑटो रिक्षातून धरणावर सोडले होते, परंतु दुपारपर्यंत त्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार जेव्हा मुले तलावात पोहत होती आणि बुडू लागली तेव्हा 21 वर्षीय पायल पंडितने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. पायलने त्या तिघांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु पाण्याची खोली आणि गाळामुळे ती स्वतःला सावरू शकली नाही आणि चौघेही बुडाले. पायल ही तिच्या आईवडिलांच्या 7 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जन्मलेली एकुलती एक मुलगी होती. धरणापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या गावकऱ्यांना या घटनेची माहिती कशी तरी मिळाली. बातमी मिळताच गावकरी तात्काळ घटनास्थळी धावून गेले. दरम्यान DDRF आणि अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. दोन्ही बचाव पथके तात्काळ पोहोचली, परंतु त्यांच्या पोहोचण्यापूर्वीच गावकऱ्यांनी 4ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले होते. घटनास्थळी पंचनामा झाल्यानंतर 4 मृतांचे मृतदेह इरविन रुग्णालयात आणताच तेथे नातेवाईकांची मोठी गर्दी जमली. आपल्या प्रियजनांना डोळ्यादेखत गमावलेल्या कुटुंबियांचा संताप आणि आक्रोश पाहून सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. रुग्णालयाच्या परिसरात वाढता तणाव लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ पोलीस तैनात केले. घटनेचे गांभीर्य ओळखून DCP गणेश शिंदे आणि ACP शिवाजी बसाटे स्वतः आपल्या पथकांसह रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन करून परिस्थिती नियंत्रणात आणली. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी नागरिकांना उन्हाळ्यात तलाव आणि धरणांमधील खोल पाण्यात उतरणे टाळण्याचे आवाहन केले आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण कोल्हापुरी गेट आणि महाजनपुरा परिसरात शांतता पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. गोळे कॉलेजच्या मागे घातखेडा नावाच्या गावाचा एक तलाव आहे. या तलावावर आज एकाच घरातले कुटुंबातले सगळे आत्तेमामे चुलत भावंड असे डबा पार्टी करायला आले होते. त्यांच्यापैकी एका वडिलांनी त्यांना या ठिकाणी सोडलेलं होतं आणि दुपारी 1:30 वाजता त्यांना या ठिकाणी सोडल्यानंतर त्यांच्यापैकी काही मुलं पाण्यात खेळत होती, काहींनी डबा खाल्ला, काही पाण्यात खेळत होती आणि त्याच्यानंतर सगळी मुलं जी आहेत ती पाण्यात खेळायला गेली. 1-2 मुलं काठावर बसलेली होती. ज्यांना पोहता येत होतं ते आणखीन थोडेसे आतमध्ये गेले आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात त्यांचा ज्यांना पोहता येत नव्हतं म्हणा किंवा आणखीन काही कारणांनी ते सगळे बुडायला लागले. असं करत करत एका मागोमाग एक 4 मुलं त्यात बुडून मयत झालेली आहेत. 1-2 लोकांना आरडाओरडा केल्यानंतर त्याच मुलांनी एकमेकांच्या सहाय्याने वाचवलं आणि काही ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांना मग बाहेर काढायला आणि वाचवायला मदत केली. या प्रकरणी एकूण 4 लहान मुलांचा मृत्यू बुडून झालेला आहे. किती वयोगटातील असतील? वय ते साधारणपणे 13 ते 21 वयोगटातील आहे. एक वयाने मोठे आहे, बाकी लहान आहे.